नमस्कार मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। मित्रांनो, शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर झाली आहे। 2 लाखापर्यंतची कर्जमाफी दिल्या जाणार आहे। परंतु अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झालेले आहे की कर्जमाफी कोणासाठी आहे, कोण शेतकरी पात्र होणार आहे, त्या संदर्भात नेमके कोणते शेतकरी पात्र असतील हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे। तर त्या संदर्भात आपण सविस्तरपणे माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मित्रांनो, अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा कर्जमाफीची घोषणा केली। ज्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत होते, अशा पात्र शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयापर्यंतचे कर्ज पूर्णपणे माफ करण्यात येणार आहे। जे शेतकरी आपल्या कर्जाचे हप्ते वेळेवर आणि नियमित भरत आहेत, अशा प्रामाणिक कर्जदार शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून 50,000 रुपयाचे अनुदान देण्यात येणार आहे। सरकारने केलेल्या शेतकरी कर्जमाफीवरून विरोधक टीका करत आहेत। या टीकेला मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिले। शेतकरी कर्जमाफीची घोषणा केलेली आहे, त्यामुळे त्याबाबत कोणाच्याही मनात संभ्रम नाही। काही लोक वेगवेगळ्या गोष्टी पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत। कोणी म्हणते की राष्ट्रीयकृत बँकांची होणार नाही, कोणी म्हणते की जिल्हा बँकेची होणार नाही, कोणी म्हणते अमुक एका सोसायटीची होणार नाही, कोणी म्हणते त्यांची होणार नाही। परंतु आम्ही 2 लाख रुपयापर्यंतचे कोणतेही बँक असो त्यांना पीक कर्ज देण्याचा अधिकार आहे। अशा कोणीही दिलेले पीक कर्ज हे आम्ही माफ करणार आहोत। म्हणजे मित्रांनो, शेतकऱ्यांमध्ये संभ्रम झाला होता की जिल्हा बँकेचेच कर्ज माफ होणार का, तर नाही, तर या ठिकाणी कोणतीही राष्ट्रीयकृत बँक असू द्या, ज्या बँकांना पीक कर्ज देण्याचा अधिकार आहे आणि शेतकऱ्यांनी पीक कर्ज काढलेले आहे, असे सर्व शेतकऱ्यांचे पीक कर्ज हे 2 लाख रुपयापर्यंतचे माफ केले जाणार आहे। त्यामुळे जो संभ्रम निर्माण झाला होता की कोणत्या बँकेचे पीक कर्ज माफ केले जाणार आहे, तर तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूर केलेला आहे। त्यामुळे आता सर्व बँकांचे पीक कर्ज हे माफ केले जाणार आहे। त्यांनी सांगितले आहे की आमचा प्रयत्न असा आहे की माफी शेतकऱ्याला द्यायची आहे, बँकेला नाही। शेतकऱ्यांचा फायदा झाला पाहिजे याकरिता आमचे काम सुरू आहे। आम्ही यापूर्वीच सांगितले आहे की 30 जूनच्या आधी आपण कर्जमाफी करणार आहोत। त्यामुळे अर्थसंकल्पात ती आली असल्यामुळे पुढील कार्यवाही सुरू होईल। कमिटी यावर काम करत आहे। कमिटी बाकी सगळ्या गोष्टी सांगेल। एवढेच सांगतो की जुन्या कोणत्याही कर्जमाफीपेक्षा ही कर्जमाफी चांगली असेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत नमूद केले आहे, सांगितले आहे। तर मित्रांनो, आता 2 लाख रुपयापर्यंतचे कर्ज हे माफ केले जाणार आहे। आणि काही शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे की आमचे 4 लाख कर्ज आहे किंवा 3 लाख कर्ज आहे, तर त्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे की तुम्ही वरचे जे 2 लाखाच्या वर जे काय कर्ज असेल तुमचं, ते भरून हे 2 लाख असे तुमचं कर्ज तुम्ही फेडू शकता, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे। बँकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे की तुमचे जर 2 लाखापेक्षा जास्त कर्ज असेल तर सरकारचे 2 लाख आणि तुमचं वरचं जे काय कर्ज असेल ते भरून तुम्ही तुमचे बँक ही नील करू शकता, तुमचं थकीत कर्ज दूर करू शकता, भरू शकता। तर मित्रांनो, अशा पद्धतीने शेतकरी कर्जमाफी संदर्भात महत्त्वाची अपडेट होती। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।